सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर नियमबाह्यपणे प्रशासक पदावर नियुक्त झालेल्या मोहन निंबाळकर यांची अखेर उचलबांगडी झाली असून त्यांच्या जागी सोलापूरच्या सहकारी संस्थेचे सोलापूर शहर उपनिबंधक डॉक्टर प्रगती बागल यांच्याकडे प्रशासक पदाचा पदभार सोपवण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर बसवराज बगले यांनी दिली। पुणे येथे पणन विभागाच्या उपसंचालक पदावर कार्यरत असलेल्या मोहन निंबाळकर यांच्या नियुक्तीला हरकत घेऊन त्यांनी केलेल्या नियमबाह्य कामकाजाबद्दल राष्ट्रवादीचे दक्षिण सोलापूरचे नेते डॉक्टर बसवराज बगले यांनी पणन मंत्री आणि प्रधान सचिवांकडे पुराव्यासह तक्रारी केल्या होत्या। त्यावर पणन संचालकांचा खुलासा सरकारने मागवला होता। शिवाय जिल्हा उपनिबंधकांच्या परस्पर पत्रव्यवहार करून बेकायदेशीर कामकाजाचा सपाटा लावल्याने त्यांच्याविषयी जिल्हा उपनिबंधकांनी सुद्धा सातपानी आरोपांचा अहवाल सादर केला होता। डॉक्टर बगले यांच्या आरोपात तथ्य असल्याने सरकार व पणन विभागाने प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी प्रशासक निंबाळकर यांना तात्काळ काढून टाकण्याचे आदेश पणन संचालक रसाळ यांना दिले होते। पणन विभागाचे उपसचिव संतोष देशमुख यांनी आज 5 मार्च रोजी आदेश काढून निंबाळकर यांना कार्यमुक्त केले। प्रशासक पदावर असणाऱ्या व्यक्तीला त्या संस्थेच्या कामकाजाबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसताना मोहन निंबाळकर यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या परस्पर पणन संचालकांशी संगनमत करून बेकायदेशीर कामकाज केले। अनुकंपा तत्वावरील नोकर भरती, तोलारावांना परवाने देणे, व्यापाऱ्यांना त्रास देऊन आर्थिक लूट करणे, गरज नसताना कोट्यवधी रुपयांचे टेंडर काढून कमिशन घेणे, प्रक्रिया विभागातील व्यापाऱ्यांना इतर व्यवसायास मुभा देणे, स्वच्छता, वजन काटा, पहारेकरी नेमणूक, रस्ता दुरुस्तीच्या निविदा काढून आर्थिक गैरव्यवहार करणे अशा विविध कामकाजाबाबत डॉक्टर बगले यांनी तक्रार केली होती। त्याची सत्यता सिद्ध झाल्याने प्रशासक पदावरून निंबाळकर यांना हटवण्यात आले आहे। याशिवाय त्यांची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करण्याचे प्रस्तावित करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।